लोकांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ईव्हीएम बाबतची माहिती लोकांना देण्यात येते। या निवडणुकीत पहिल्यांदाच व्हीव्हीपॅटचा उपयोग केला जाणार आहे। त्यामुळे आपण ज्या उमेदवाराला मतदान केलेलं आहे ते आपले मत त्याच उमेदवाराला गेलं आहे की नाही हे व्हीव्हीपॅटवर बघू शकणार आहेत आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे सिनियर करस्पॉन्डंट गोविंद तुपे यांनी। ईव्हीएम मशीन बाबत सुरू असलेल्या वेगवेगळ्या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी आणि लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत या संदर्भातले ईव्हीएम संदर्भातली जनजागृती करण्यात येते। मंत्रालयाच्या मी परिसरात उभा आहे आणि या ठिकाणी यांनी जे सगळे काही ही सगळी ईव्हीएम मशीन जी यंत्रणा आहे ती आणलेली आहे आणि ती कशा पद्धतीने ऑपरेट होते काय होतं हे आपण बघणार आहोत की आता ही जी मशीन आहे ही बॅलेट युनिट मशीन आहे। याच्यामध्ये जे उमेदवार आहेत त्यांची नावं आणि लिस्टिंग असतात की त्याच्यातलं ज्या उमेदवाराला आपल्याला मतदान करायचं आहे त्याच्या समोरचं बटन दाबलं की ज्या उमेदवाराला आपण मतदान केलेलं आहे त्याची जी माहिती आहे ती या बाजूचे जे व्हीव्हीपॅट मशीन जे आहेत त्या या ठिकाणी 7 सेकंदाची प्रिंट येते। आपण ही प्रात्यक्षिक करून बघणार आहोत की आता साधारणतः मी या DDD जे 4 नंबरचा जो उमेदवार आहे त्या उमेदवाराला मी मतदान केलेलं आहे आणि माझं जे मतदान आहे ते 4 नंबरच्या DDD या उमेदवाराला झाले की नाही या संदर्भातली जी व्हीव्हीपॅटच्या या मशीन मध्ये ही पावती आलेली आहे आणि ही अशी 7 सेकंदाची पावती येते आणि ती पावती नंतर या बॉक्स मध्ये जमा होते। एकूणच ही सगळी प्रक्रिया जी आहे याबाबत आपल्यासोबत बोलण्यासाठी इथले सगळे पदाधिकारी आहेत। मला सांगा ही जी यंत्रणा आहे कशा पद्धतीने काम करते? ही यंत्रणा जी आहे ज्यावेळेस मतदान कक्षामध्ये येतो, मतदान कक्षामध्ये आल्यानंतर तो मतदार ह्या बॅलेट युनिटवरचा उमेदवाराच्या समोरचा निळ्या कलरचं बटन दाबतो। निळ्या कलरचं बटन दाबल्यानंतर त्याने कोणत्या उमेदवाराला मतदान केलेले आहे त्याची खात्री करण्यासाठी तो या व्हीव्हीपॅटवर बघतो आणि बघितल्यानंतर त्याला त्या मतदाराने आपले मतदान आपल्याच पसंतीच्या उमेदवाराला झालेलं आहे किंवा नाही याची ही यंत्रणा खात्री पटवून देते त्या मतदाराला। गोविंद तुपे, जय महाराष्ट्र, मुंबई।